कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयजचा कारनामा। लवकर डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन। कारवाई टाळण्यासाठी नंबर प्लेटवर लावतात स्टिकर। आरटीओ आणि वाहतूक विभागाचं मात्र दुर्लक्ष। कल्याणमध्ये डिलिव्हरी बॉयजचा अनोखा कारनामा पाहायला मिळतोय। लवकर डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन या डिलिव्हरी बॉयजकडून केलं जातंय। तसंच कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर ते स्टिकर देखील लावत असल्याचं उघड झालंय। याकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचं दुर्लक्ष होत असून हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आणलाय। वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर येणारं चलान आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी कल्याणमध्ये अनेक डिलिव्हरी बॉयजनं अनोखी शक्कल लढवली आहे। कमी वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करून हे डिलिव्हरी बॉयज काम करत असतात। मात्र हे करताना शहरातील सिग्नलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होऊ नये, तसंच चलान कापलं जाऊ नये किंवा पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे डिलिव्हरी बॉयज आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवरील एका नंबरला स्टिकर लावून फिरतायत। हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी समोर आणलाय। सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही पोलखोल केली आहे। पोलीसच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिव्हरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना, प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचवण्यासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे। काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलं की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत, लास्टचे शेवटचे डिजिट, त्याच्यावर त्यांनी स्टिकर लावलेले आहे आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे। आणि ह्याच्यावर म्हणजे जसं आपलं आम्ही अगोदर पण 28 डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला, त्यावेळेस कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण मी टॅग केलेला। पण परंतु आता एवढं म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही आणि कंटिन्यू म्हणजे यांना तुम्ही म्हणजे मी 3-4 महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व करतोय। मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे आहे, तशी यांच्यावर कारवाई का नाही होते? आणि हे आपण माझं पण एक असं खडक पडायला असं इन्सिडेंट झालेला, एक लाईन माझा पुढे म्हणजे लाईनवर हे होतं, माझी गाडी होती आणि मला 500 रुपये फाईन आलेला। तर मग ह्यांचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्याच्या समोरून जातात, हे यांच्यावर अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते? मग यावर वाहतूक विभाग काय करते, आरटीओ विभाग काय करते? मी म्हणजे आता या संदर्भात वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करणारे आणि संबंधित अधिकारी आणि ज्या लोकांनी असं केलंय, जे डिलिव्हरी बॉयज आहे किंवा या कंपन्या आहेत, या लोकांवर तशी कडक कारवाई करण्यात येईल यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। आणि ह्यांनी हा फसवणुकीचा गुन्हा ह्यांच्यावर दाखल केला पाहिजे खरं तर, कारण की एक प्रकारची फसवणूक करतात। आणि आता सध्या जे कल्याणचं वातावरण आहे त्याच्यामध्ये लहान मुले वगैरे असतात किंवा लहान मुलं वगैरे असतात, असं जर अनुचित प्रकार घडला तर आपण कोणाला जबाबदार असणार? तर या सर्व प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचं यांचा आरोप आहे। याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांना विचारलं असता त्यांनी म्हटलंय की ही बाब एका तरुणानं निदर्शनास आणून दिल्यानंतर कल्याणमधील 10 पॉईंटवर डिलिव्हरी बॉयजच्या गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत, तसंच त्यानुसार कारवाई केली जाते। ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया। सदर बाब ही आमच्या निदर्शनास एका तरुणाने आणून दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ 10 पॉईंट आहेत कल्याण वेस्टमध्ये। सर्व पॉईंटवरील अंमलदार व वार्डन यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही डिलिव्हरी बॉयची गाडी जात असेल त्याला थांबवायचं आणि त्याच्या गाडीचे नंबर प्लेट चेक करायची। असे निदर्शनास आलं आहे की जर समजा 4 आकडे असतील नंबर, तर शेवटच्या नंबरला एक चिठ्ठी लावून देतात, चिटकवून देतात, जेणेकरून नंबर डिटेक्ट व्हायला नको। आमच्याकडे सध्या ऑटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे आम्ही फोटो काढून कारवाई करीत असतो, तर चिठ्ठी लावल्यामुळे त्या गाडीचा नंबर येतच नाही, मालकाचे नाव येत नाही। त्यामुळे आम्ही जेवढे डिलिव्हरी बॉय आहेत कल्याणमध्ये सगळ्यांचे मोटरसायकल थांबून त्यांचे नंबर प्लेट चेक करतो व लायसन देखील चेक करीत असतो व त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे।